श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, डाळिंब बाग आणि लाख लाभ असं म्हटलं जातं. प्रत्येकालाच डाळिंब बागेच्या माध्यमातून अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यामध्ये डाळिंब पिकाचा फार महत्वाचा वाटा आहे. आणि या माध्यमातून आज महाराष्ट्रात बघितलं तर जवळजवळ डाळिंबाखालचं 90% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाखाली आहे आणि अनेक शेतकरी डाळिंबाची लागवड करताना दिसत आहेत. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं डाळिंब आपल्या महत्त्वाच्या पिकावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री विजय काळे सर यांना. काळे साहेब, आपलं आजच्या स्टुडिओमध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, श्री विजय काळे हे झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये डाळिंब तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि सातत्यानं अनेक डाळिंब उत्पादकांना ते डाळिंबाच्या विषयी मार्गदर्शन करताना आपल्याला जाणवत आहेत. आणि आज चांगला योग आहे की ते आज आपल्याशी चर्चा करणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आजच्या विषयाच्या निमित्तानं डाळिंब पिकातली जी आव्हानं आहेत किंवा डाळिंब पिकाच्या लागवडीच्या संदर्भातल्या आणि आजचा बदलता हवामान या दृष्टिकोनातून डाळिंब पिकाच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयानं आज मला निश्चितपणे विचारायला आपल्याला आनंद वाटेल की झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही अनेक डाळिंब उत्पादकांना भेटला असाल डाळिंब तज्ञ म्हणून. तर या दृष्टिकोनातून आमचे डाळिंब उत्पादक बरेच शेतकरी तुमच्याशी चर्चा करत असतील किंवा तुमचं निरीक्षण असेल तर या माध्यमातून सध्या डाळिंब पिकातली कोणती आव्हानं तुम्हाला स्पष्टपणे जाणवतात? धन्यवाद सर. सर्वप्रथम तुम्ही मला आपल्या फुले कृषी वाहिनीसाठी आमंत्रित केले आणि मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम फुले कृषी वाहिनीचे आभार व्यक्त करतो. आणि डाळिंबाचं म्हणाल तर खरंच हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. डाळिंबामध्ये खूप पण त्या विनाकारण समस्या आहेत का ज्या समस्या शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात वाहून घेतोय. पण निश्चितच जर बघितलं तर डाळिंब सारखं सोपं पीक नाहीये. पण ह्या बदलत्या वातावरणामध्ये ज्या काही शेतकऱ्यांकडनं चुका होतात त्याच पुढे जाऊन रोगांमध्ये किंवा पैशाच्या खर्चांमध्ये त्यांना त्रासदायक ठरतायत. तर सांगायचा विषय असा आहे की बदलतं वातावरण झाल्यानंतर हे जे काय रोगराई येत आहेत याच्यासाठी आपण ह्या डाळिंबाचं जे काही नियोजन करतो हे पद्धतीने करत आहोत का, त्याचा अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित करत आहोत का याच्याकडे लक्ष न देता आपण फक्त कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणींकडेच जास्त आपलं लक्ष केंद्रित करतो. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं, झाडामध्ये जर ताकद जर असेल तर कुठल्याही वातावरणामध्ये झाड सक्षमपणे उभं राहू शकतं. निव्वळ फवारणीने किंवा कीटकनाशक फवारणीने स्वतः झाडाची अंतर्गत ताकद सुद्धा त्यासाठी खूप महत्वाची असते. याच्याकडे शेतकऱ्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. डाळिंब पिकाची इम्युनिटी पॉवर वाढवणं गरजेचं आहे. निश्चितच. मग आज जर बघितलं तर तिन्ही हवामान एका दिवशी जाणवत आहेत आपल्याला. सकाळी थंडी असते, दुपारी कडक ऊन असतं, संध्याकाळी पाऊस असतो आणि यालाच आपण कुठेतरी शेतकरी बांधव जागतिक हवामान बदल किंवा वैश्विक हवामान बदल म्हणतात. आणि मग या बदलत्या वातावरणात किंवा बदलत्या हवामानामध्ये अनेक कीड किंवा रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव डाळिंबावरती होताना जाणवतो. या दृष्टिकोनातून कोणते रोग प्रामुख्याने डाळिंबावर तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात? सध्याच्या आजच्या वातावरणात जर बघितलं तर आज डाळिंबाचा शेतकरी तेल्या आजाराने खूप त्रस्त आहे. त्याच्या खालोखाल मर त्रसलेला आहे. ह्या तेल्या आजाराने आणि मर आजाराने बहुसंख्य क्षेत्र हे डाळिंबाचं खाली सुद्धा झालेलं आहे. लागवडी खालील क्षेत्र कमी झालेलं आहे. पण मी एक तुम्हाला समाधानकारक उत्तरे ते सांगू शकतो की जर समजा तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं, मातीच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं, पिकाच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं तर तेल्यासारखा आजार सुद्धा तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. मर सारखा सुद्धा आजार नियंत्रणात ठेवू शकता की ही सर्वात मोठी आजार डाळिंबातली त्रासदायक आहेत. आणि याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन हेच याच्यासाठी योग्य सोयीस्कर उत्तर असेल. डाळिंब उत्पादक आपल्या बागांच्या मध्ये जर बघितलं तर तेल्याचा आपण उल्लेख केला की तेला रोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय. तर मग झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपण त्यांना असा कोणता सल्ला देतात की तेल्याच्या संदर्भात आपण त्याचं नियंत्रण करू शकू? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही मला. कारण सगळ्यात महत्वाचं हा जो काही तेल्या आजार आहे हा तेल्या आजार एकाएकी येत नाही. याला येण्यासाठी एक ठराविक कालावधी लागतो. ह्या तेल आजार येण्यापाठीमागे किंवा मर आजार येण्यापाठीमागे मातीचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. मातीचे आरोग्य जर तुम्ही जोपासले तर निश्चितच सांगतो तुम्हाला तेल्या आजारावरती नियंत्रण मिळवता येते. ज्या ज्या ठिकाणी तेल्याच्या बागा निरीक्षण केल्या किंवा ज्या ज्या ठिकाणी मी मार्गदर्शन करण्यासाठी जातो, मी ज्यावेळेस मातीचा जो काही अभ्यास करतो त्यानुसार असं समजते की जमिनी कडक झालेल्या आहेत, जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही, जमिनी कडक झालेल्या आहेत. आणि ह्या जमिनी कडक झाल्या असल्या कारणामुळे तुम्ही जे काय अन्नद्रव्य देत आहेत मुळांची वाढ सक्षमपणे होत नाही
नाही आणि मुळांची वाढ सक्षमपणे न झाल्यामुळे अन्नद्रव्यांचा अपटेक जो आहे मुळांद्वारे तो व्यवस्थित होत नाही. अन्नद्रव्यांच्या अभावामुळे, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडामध्ये अन्नद्रव्यांच्या अभावामुळे ताकद कमी, या ताकदीचा परिणाम स्वरूप म्हणजे हा आजार आहे. प्रतिकारशक्ती खूप महत्वाची आहे आणि ही प्रतिकारशक्ती जर तुमच्या झाडाची जर वाढली तर निश्चितच सांगतो झाड कुठलाही आजार चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणू शकतो. उदाहरणच घ्या, करोनामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध न वापरता आपली स्वतःची इम्युनिटी पॉवर डेव्हलप करून ह्या आजारावरती आज आपण मात केलेली आहे. तेलकट आजार सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. तेलकट आजारावरती जर तुम्हाला प्रतिकार करायचा असेल, सामना करायचा असेल तर तुम्हाला झाडाची प्रतिकार शक्ती वाढवावी लागेल. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या जमिनींचा सेंद्रिय कर्ब खालवलेला आहे, 1% खाली गेलेला आहे, अशा जमिनींमध्ये तुम्हाला तेलकट, मर सारखा आजार भेडसावतो. तर यावरती जर तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करायचं असेल तर तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची जमीन जर जिवंत असेल तर सेंद्रिय कर्ब असल्याशिवाय जमीन जिवंत आहे असं म्हणता येईल. नक्कीच. आणि हा जो सेंद्रिय कर्ब आहे, हा सेंद्रिय कर्ब जे काही तुम्ही अन्नद्रव्य देताय जमिनीतला, तो उचलवणं, तो पिकाला लागू पडण्यामध्ये जसं आपल्या तोंडामध्ये जशी लाळ आहे, ही लाळ जशी सिक्रीट होते, जसे एन्झाइम्स ऍसिडची सिक्रीट करते, त्या पद्धतीने आपण ह्या अन्न जे चावतोय त्याची वेगळ्या पद्धतीची चव आपण फील करतो, समजून घेतो. तसंच हे जे काय सेंद्रिय कर्ब आहे, हा सेंद्रिय कर्ब खूप महत्वाचा आहे. हे जे काय तुम्ही अन्न घटक घेतायत, हे अन्न घटक त्यांची रिक्वायरमेंट नाहीये. त्याची हार्मोन्स डेव्हलपमेंट करणं, हार्मोन्स मधून एन्झाइम्स विकरणं, नियोजन करणं ही खूप काळाची गरज असते. आणि आपण फक्त काय करत असतो, ती अन्नद्रव्य देत असतो, पण त्या झाडाची त्यावेळेची गरज ही वेगळी असते. मग त्या सिस्टीम मध्ये त्या सेंद्रिय कर्बाचा मोठा सहभाग आहे आणि हा सेंद्रिय कर्ब जर व्यवस्थित नसेल तर त्या अन्नद्रव्यांचे विघटन हार्मोन्स मध्ये किंवा एन्झाइम्स मध्ये किंवा विकारांमध्ये ते व्यवस्थित होत नाही आणि जे अन्नद्रव्य त्या अवस्थेमध्ये झाडाला पाहिजे ते मिळत नसल्या कारणामुळे झाडामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या समस्या सामोऱ्या जावं लागतात. अगदीच श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपल्याशी विजय काळे हे डाळिंब तज्ञ झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे तज्ञ आहेत आणि आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि काळे सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या जमिनीमध्ये आज महाराष्ट्रातील सर्व जमिनींचं जर पृथक्करण केलं तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कुठेतरी घटताना दिसते, चिंताजनक दिसते. आणि आपल्या जमिनी ह्या जिवंतपणे आपण दुसऱ्या पिढीकडे जर समोर पाठवायच्या असतील तर या माध्यमातून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून डाळिंब उत्पादकांनी सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढवण्यासाठी काय नेमकं करणं अपेक्षित आहे? सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं जर म्हटलं तर शेणखत हा त्याच्यासाठी खूप चांगला उपाय आहे. पण शेणखताचा जो काही शेतकरी वापर करतोय हा चुकीच्या पद्धतीने वापर करतो. शेणखत जे काही शेतकरी वापरतो ह्या चुकीच्या पद्धतीने शेणखत वापरत असल्या कारणामुळेच आज तुमच्या जमिनी नापिकतेकडे वाटचाल करत आहेत. आता मी हा जाणून बुजून शब्द वापरलेला आहे की चुकीच्या पद्धतीने शेणखत वापरतात. सर्वात महत्वाचं, हे जे काही शेणखत आहे आपल्या पारंपरिक शेतीमध्ये कच्च्या शेणखताला कुठेही प्राधान्य नाही. आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आपण कच्चं शेणखत कुठेच द्यायची शिफारस करत नाही. पण आज डाळिंबाचा शेतकरी, द्राक्षाचा शेतकरी किंवा कुठलाही फळबागा करणारा शेतकरी सर्रास कच्चं शेणखत वापरतो आणि हे कच्चं शेणखतच तुमच्या सर्व आजारांचं मूळ आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या कच्च्या पासून दूर जात नाही, जोपर्यंत कच्चं शेणखत तुमच्या बागांपासून दूर ठेवत नाही, तुमच्या समस्या मिटणार नाही. लक्षात घ्या, कच्चं शेणखत आहे म्हणूनच तुमच्या बागांमध्ये आज निमेटोडचा आजार आहे. कच्चं शेणखत आहे म्हणूनच तुम्हाला वेगवेगळ्या बुरशीजन्य आजारांना भेडसावं लागतंय मुळांच्या प्रगतीसाठी. कच्चं शेणखत आहे, ह्या कच्चं शेणखत तुम्ही बघा, ज्या ठिकाणी शेण पडलेलं आहे, ज्या ठिकाणी गायीनं शेण टाकलेलं आहे, ते शेण ज्या ठिकाणी टाकतं ना त्या ठिकाणी तुम्ही बघा त्या शेणाखाली कधीच गवत उगवत नाही. शेणाच्या आजूबाजूनं गवत उगवतं, पण ज्या ठिकाणी शेणची पोहटी पडलेली असते त्या ठिकाणी कधीच गवत उगवत नाही. म्हणजे ती जे काही क्लायमेट आहे ते क्लायमेट त्या नवीन जीवांना उत्पत्ती घडून आणून देत नाही. तिथली जे काय आहे ते नवीन जीव उत्पत्ती होत नाही. मग हे जर कच्चं शेणखत जर आपण आपल्या पिकाला टाकत असाल तर ते आपल्या पिकाला कशा पद्धतीने फायद्याचं ठरणार आहे? आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितलं शेणखत हे कुजवून द्या. अगदी तुम्ही बघा, ज्या वेळेस आपल्या वाडवडिलांनी आपल्या ताब्यात शेती दिली त्यावेळेस आपल्या शेतामध्ये असलेलं गवताचं प्रमाण तुम्ही बघा आणि जशी आपण आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शेतीमधलं गवताचं प्रमाण बघा. शेण हेच मुख्य कारण आहे तुमच्या शेतामध्ये गवत येण्याचं, तण येण्याचं. गायीच्या शेणामध्ये जे काही तणाचे सीड्स असतात, बीज असतात, हे पूर्णपणे खराब होत नाही, नष्ट होत नाही, नाश पावत नाही. ही जशी तशी गायीच्या चावण्यातून शिरावाटे विष्टेवाटे बाहेर येतात आणि तीच उचलतो आपण आणि
आपल्या शेतात टाकतो आणि तीच पुन्हा आपल्या शेतामध्ये वाढतो. म्हणजे शेण हे मुख्य स्रोत आहे तुमच्या शेतामध्ये तण आणण्याचं. अगदी. आणि आपल्या वाडवडिलांनी आपल्याला पूर्वीही सांगितलं होतं की शेण हे कुजवा, 3 महिने 6 महिने कुजवा आणि कुजवलेलं शेणखत तुमच्या शेताला टाका तरच त्याच्यातून तुम्हाला तुमच्या पिकाला लागणारी पुरेशी अन्नद्रव्य तुम्हाला मिळणार आहेत. पण आज आपण घाई गडबडीमध्ये कच्चं शेणखत, मग ते काय करतो, शेण उष्ण आहे, मग आपण काय करतो, गाईच्या पायाखाली तुडवतो, मोकळं करतो, फक्त त्याची उष्णता गायब करतो. पण एक लक्षात घ्या, बाजरी आपण कच्ची खात नाही, बटाटा आपण कच्चा खात नाही, आपण तो शिजवतो किंवा बाजरीची भाकरी करतो. म्हणजे आपण बाजरीवरती संस्कार करून बाजरी आपण खातो, बटाट्यावरती संस्कार करून बटाटा आपण खातो. कच्चं खाल्लं तर आपलं पोट दुखणार आहे. अगदी. त्याच पद्धतीनं जर आपण हे शेण कच्चं जर शेतीला देत आहे तर ही कच्चं शेणखत जमिनीच्या पोटामध्ये बिघाड करत आहे. अगदी. आणि हे पोटदुखी, ऍसिडिटी तुमच्या मुळांमधून अन्नद्रव्यांचा उचलण्यासाठी अटकाव करते. माझं स्पष्ट मत आहे की जर समजा तुम्ही शेणखताला कुजवलं, शेणखत कुजल्यानंतर त्याचा सेंद्रिय कर्ब वाढला आणि ते जर दिलं तर तुमचा 50% अन्नद्रव्याचा, रासायनिक अन्नद्रव्याचा खर्च कमी झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी. 50% रासायनिक अन्नद्रव्य तुमची कमी झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील सातत्यानं सांगत असतात की कुजलेलं चांगलं शेण शेतामध्ये घालणं गरजेचं आहे. हे सुद्धा अगदी संशोधनाअंती सिद्ध सुद्धा झालेलं आहे. नक्कीच. तर एवढा हा महत्वाचा विषय आहे शेणखत. तर ह्या शेणखतावरती थोडीशी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. मी तर स्पष्ट म्हणेल, एक वेळेस तुम्ही शेणखत देऊच नका, कारण नेमॅटोड जो काय आलेला आहे हा शेणातूनच आलेला आहे. तुमची मर सड जी काही येते ती शेणखतानच येते. जर तुम्हाला शेणखत द्यायचं असेल तर त्याच्यावरती संस्कार करा, ते कुजवा. ते कुजवल्यानंतरच तुमच्या पिकामध्ये त्याचा वापर करा. म्हणजे तुम्हाला विनाकारण तणनाशकांचा सुद्धा वापर करायचा टाळता येईल. म्हणजे आज तुम्ही बघा, शेतीमध्ये तणनाशक एक डोकेदुखी झालेली आहे. म्हणजे मुख्य पिकावरचा खर्च कमी आणि तणावरती जास्त खर्च करावा लागतो. आणि त्या तणांमुळे पिकावरती जे तणनाशक मारले त्याचा सुद्धा मुख्य पिकावरती शॉक पडतो. त्याच्यामुळे पीकही कोंबतं. जे उत्पादन हवं आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणजे हा सगळा जो काही वहापोह झालाय हा शेणाच्या आजूबाजूला चालू आहे. तर हे जर सगळं टाळायचं असेल तर मी एकच सांगेन की शेणखत टाकूच नका. टाकायचं असेल तर कुजलेलंच शेणखत टाका. आणि हेही शास्त्रशुद्ध आपल्या विद्यापीठाने सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे. 10 टन शेणखताऐवजी जर कुजलेलं 4 टन शेणखत जरी तुम्ही 1 एकराला टाकलं तरी पुरेसा. म्हणजे त्या शेणखतामध्ये त्या झाडातून जेवढं उत्पादन निघणार आहे, जेवढी अन्नद्रव्ये पुरेशी हवी आहेत ती त्या 4 टन शेणखतातून मिळणार आहे. पण तुम्ही 10 टन शेणखत टाकलं तर हे 10 टन शेण स्वतःला कुजवण्यासाठी, सडवण्यासाठी जमिनीतून काही अन्नद्रव्ये स्वतःसाठी उचलत असतं. तुम्ही बघितलं असेल, ज्या ठिकाणी शेणखत टाकलेलं असतं आणि ते उघड्यावर असतं, वर्षभर ते त्याच अवस्थेमध्ये दिसतं आपल्याला. म्हणजे शेणखत त्या जमिनीमधून अगोदर स्वतःला कुजवण्यासाठी उचलत असतं, कुजल्यानंतर मग ते सप्लाय तुमच्या मातीकडे अन्नद्रव्यांचा करत असतं. म्हणजे ते स्वतःला अगोदर जमिनीतले अन्नद्रव्य. तुम्ही बघत असाल, डाळिंबाचे शेतकरी ज्या वेळेस शेणखताचा वापर करतात आणि त्यांना नर फुलांची समस्या भेडसावत असत, तर त्या ठिकाणी हे एक कारण की त्यांनी हे कच्चं शेणखत बहार धरण्याच्या अगोदर टाकलेलं असणार आहे. आणि हेच मुख्य कारण आहे का त्यावेळेस त्या जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये शेणाने स्वतःकडे खेचून घेतलेली आहे. का जी अन्नद्रव्ये झाडाकडे जायला पाहिजे होती ती झाडाकडे न जाता ती शेणले आहे. म्हणून बरीचशी शेतकरी नर फुलांची संख्या वाढली, मग ते विनाकारण फुल काढण्यासाठी करतात, वेगवेगळे फवारणे घेतात. तर शेणखताकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण डाळिंब शेतीचा खरा जर मूलमंत्र जर म्हटलात तर त्यातलं शेणखत याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन केलं. पण हे शेणखत नेमकंच कशा पद्धतीनं वापरायचं किंवा कशा पद्धतीनं कुजवायचंय, आपण झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बऱ्याच वर्षापासून डाळिंब तज्ञ म्हणून काम करत असतात आणि त्याच्याबद्दल आपण उल्लेख केला होता. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान? झायडेक्स तंत्रज्ञान म्हणजे हे जे काय आपण शेण देतो आहोत, तर शिफारस केली जाते की 1 एकर डाळिंब शेतीसाठी 10 टन शेणखताची रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. तर जर तुम्ही झायटॉनिक तंत्रज्ञानामार्फत जर गेलात तर तुम्हाला 1 एकर डाळिंब शेतीसाठी 4 टन शेणखत पुरेसे राहील. तर झायटॉनिक तंत्रज्ञानाद्वारे शेणखत कुजवण्याची जी काय पद्धत आहे, तर ह्याच्यामध्ये बुरशीजन्य पाचन क्रियाला प्राधान्य दिलेलं आहे. याच्यामध्ये
झायटॉनिक गोधन जे आहे ह्याच्यामध्ये बुरशींना चालना देऊन तुमचं शेणखत कुजवलं जातं. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे काही तुमचे शेण आहे, शेणाचे ढीग करायचे, जे आपण कांद्याच्या वळई करतो, ढीग करतोय. ढीग फक्त तुमच्या कमरापेक्षा उंचीचे करायचे नाही, कमराच्या उंची एवढे ढीग करून घ्यायचे शेणाची. आणि या ढिगांवरती पहारीच्या साह्याने किंवा बांबूच्या साह्याने फुटावरती होल पाडून घ्यायचे. आणि हे फुटावरती होल केल्यानंतर झायटॉनिक गोधन 2 किलो 1 टनासाठी पुरेसं आहे. तर हे 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे. आणि हे द्रावण जे आपण पहारीच्या बांबूच्या साह्याने होल केलेलं आहे, त्या होलमध्ये हे द्रावण तुम्हाला ओतायचं आहे. हे द्रावण ओतल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं द्रावण असेल ते तुम्ही त्याच्यावरती शिंपडू शकतात. ज्या पद्धतीने आपण अंगणात सडा शिंपडतो त्या पद्धतीने त्याच्यावरती शिंपडायचं आहे. शिंपडल्यानंतर त्याच्यावरती ताडपत्रीच्या साह्याने किंवा घरामध्ये असलेला प्लास्टिकचा कागद किंवा गोण्या किंवा पालापाचोळ्या याच्याने ते तुम्हाला झाकून ठेवायचं. किंवा तुम्ही बघितलं असेल की कुठलीही कुजण्याची प्रोसेस ही अंधारात जलद गतीने होत, तर तसं ह्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती ताडपत्रीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही साधन सामुग्रीने तुम्हाला ते झाकून ठेवायचं आहे, का जेणेकरून पाऊस ऊन त्याच्यापासून त्याचं संरक्षण होणार आहे. तुम्हाला 45 दिवसामध्ये तुमचं चहापत्ती सारखं शेणखत तयार होणार आहे. 20% जास्त वाढलेला असणार आहे तुम्हाला, का जो आज आपली खूप सगळ्यांची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, झायटॉनिक गोधन युक्त जे काही शेण पाचेत करणार आहोत त्याचा वास येत नाही. तुम्ही बघितलं असेल का मार्केटमध्ये जे काही कुजणारे जे काही वेगवेगळे उत्पादने मिळतात याच्यामध्ये बॅक्टेरियाचा वापर केला जातो आणि बॅक्टेरिया ही सडण्याची प्रक्रिया करतात आणि सडणं म्हणजे उग्र वास आहे. तर झायटॉनिक गोधन जर वापरलं तर शेणखताचा जो घाणेरडा वास आहे तो येत नाही, दुर्गंध विरहित होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जे शेणखत पांगवायला तुम्हाला जो सगळ्यात त्रास होतो, ज्याचे जे काय ढेप तयार होतात, गठुडे तयार होतात, ते मुक्त स्वरूपाचं होतं. म्हणजे जो तुम्हाला शेतकऱ्यांना जो काय मजूर खर्च लागतो शेतामध्ये शेणखत पसरवण्यासाठी तो कमी लागतो. कमी कालावधी म्हणजे 45 ते 60 दिवसामध्ये तुमचं शेणखत कुजलं जातं. वारंवार तुम्हाला याच्यावरती पुन्हा पाणी टाकण्याची गरज पडत नाही. एकदा याची एक ठराविक ओलवी आपण तयार केली, पुन्हा त्याच्यावरती झाकल्यानंतर पुन्हा पाणी टाकायची गरज नाहीये. अशा पद्धतीने हे झायटॉनिक गोधनाचा जर वापर केला तर 45 ते 60 दिवसामध्ये तुमचं शेणखत कुजणार आहे, का जे तुमचा जमिनीचा 50% रासायनिक खर्च कमी करणार आहे. अगदी अशा माध्यमातून हे झायटेक्स वापरणं शेतकऱ्यांनी किंवा डाळिंब उत्पादकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. हो. शेणखताबरोबर अजून कोणता असा दुसरा स्तोत्र आहे की सेंद्रिय कर्ब वाढवता येईल आपल्याला? शेणखताबरोबर दुसरे जर सोर्स विचार केले तर सर्वात महत्वाचे आपण बघत असून की वेगवेगळे जीवाणूजन्य बुरशीनाशके आहेत, यांचा जरी आपण वापर केला, म्हणजे समजा स्लरींचा वापर केला, तर हाही तुमचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी खूप मोठा रोल व्यक्त करेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण बघतो की रासायनिक शेतीतला पर्याय सेंद्रिय शेती खूप छान आहे, पण ही सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे, याच्यामध्ये स्लरी हा वेळ घेणारा आणि किचकट विषय असल्या कारणामुळे याच्याकडे कोणी बघत नाही. पण त्याच्यामध्ये शेणखत, त्याच्यानंतर गोमूत्र, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डाळींचे पीठ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टर्की पेंट, शेंगदाणा पेंट यांचाही आपण याच्यामध्ये वापर करू शकतो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी. त्या पाठोपाठ जर तुम्ही विचार केला तर पोल्ट्री म्हणजे जे कोंबड खत आहे याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. पण यांच्यातले जे काही मर्यादा आहेत ह्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या त्या आपण विचार करूनच टाकल्या पाहिजेत. अगदीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात विजय काळेसाहेब, डाळिंब तज्ञ यांना, आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी देखील आहेत. त्यांची मुलाखत ऐकून आपल्याही मनात काही शंका आल्या असतील, काही प्रश्न आले असतील तर आपल्या शंकांचं निरसन आपण जरूर करून घेऊ शकता. त्यासाठी मी त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला देत आहे, तर आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. 95 52 59 13 45. मी पुन्हा एकदा संपर्क क्रमांक 9552 59 1345. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातल्या शंकांचं देखील निरसन करू शकता. काळेसाहेब, आपण तेल्या रोगाच्या बाबत सविस्तर मार्गदर्शन केलात आणि सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शन केलात. यानंतर डाळिंब उत्पादकांच्या दृष्टीने दुसरा अजून एक महत्वाचा रोग आहे, तो म्हणजे मर रोग. नेमकं काय आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की मर रोगाच्या संदर्भात डाळिंब उत्पादकांना आपण भेटी देतात त्यावेळेला? डाळिंबातील मर हा आजार जर बघितला तर मरची वेगवेगळी कारणं
आहेत. मग याच्यामध्ये काही पिन होलमुळे येतो, स्टेम बोररमुळे येतो, म्हणजे कीडजन्यामुळे मर येण्याचे चान्सेस आहेत. काही बुरशीजन्य आजारांमुळे मर येण्याचे चान्सेस असतात. तर हा जो काय मर येतो याचं समाधान जर काढायचं जर म्हटलं तर याचं समाधान मी सांगेल पाणी नियोजनाकडे येत. सर्वात महत्वाचं जीवन ही जीवन आहे, म्हणजे पाणीच हे नवीन सृष्टी निर्मिती करणारा स्रोत आहे. अगदी. आणि आपलं पाणी नियोजन चुकलं की आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर ह्या मर रोगामध्ये माझ्या निदर्शनात आलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत की डाळिंबाचं लागवडीचं अंतर खूप महत्वाचं आहे. म्हणजे शेतकरी अति उत्पादन घेण्याच्या अट्टाहासामध्ये 2 झाडांमधील अंतर विसरून जातो. तो 7-8 ताचं अंतर ठेवतो का, जेणेकरून 2 झाडांमध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य ज्यावेळेस दुपारचा डोक्यावर असतो त्यावेळेस ज्या ठिकाणी त्याची सावली येते त्या ठिकाणावरती तुमचं पाण्याचं ड्रिपर असलं पाहिजे, त्या ठिकाणी तुमचं ठिबक असलं पाहिजे, त्या ठिकाणी ठिबकनं पाणी टाकलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाणी पडतंय पाणी हे पसरलं जात, म्हणजे 1 फूट झाडाकडे जातं, 1 फूट झाडाच्या बाहेर जातं. अगदी. आणि जर समजा हे ठिबक खाली जे पाणी पडलेलं आहे ते जर झाडाच्या खोडात जात असेल तर झाडाचं खोड हे पाणी जेवढ्या फास्ट पद्धतीने उचलायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने उचलत नाही. म्हणजे पाणी उचलण्याचं काम हे पांढऱ्या मुळांचं आहे, खोडाचं नाही. म्हणजे पाणी जर पांढऱ्या मुळांच्या कक्षेत जर आलं तर ते जास्त पाणी उचललं जाणार आहे आणि खोडाच्या संपर्कात गेलं तर ते कमी उचललं जाणार आहे. पण ज्यावेळेस शेतकरी हे ठिबक वापरतो, ठिबक खाली जे पाणी देतो ते खोडाच्या जवळ असतं. म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, झाडाच्या खोडापासून 1.5 ते 2 फुटावरतीच पाणी गेलं पाहिजे, पडलं पाहिजे. 1.5 फुटावर पाणी पडलं म्हणजे जरीही पाणी पडलं तर 1 फूट झाडाच्या आत आलं तरीही तुमचं 1 फुटाचा झाडाच्या भोवतालीचा स्पेस हा कोरडा राहणार आहे. आणि हा जर स्पेस जर कोरडा राहिला तर त्या ठिकाणी बुरशीजन्य आजार वाढणार नाही. तुम्ही बघितलं असं 10 दिवस पाणी रांजणामध्ये माठामध्ये साठवून ठेवलं तर तिथे सुद्धा आळी, किडी, बुरशी, शेवाळ तयार होतं. त्याच पद्धतीने सारखं पाणी त्या ठिकाणी टिपकून त्या ठिकाणी बुरशी तयार होणे हीच तुमची फ्युजेरम आहे, हीच तुमची क्लोरोटिकम आहे. तर याच्यावरती नियंत्रण करायचं सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमचं पाणी झाडाच्या खोडात गेलं नाही पाहिजे. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो, ओल्या धान्यामध्येच सोंडे येतात, वाळलेल्या धान्यामध्ये सोंडे येत नाहीत. म्हणजे तुम्ही बघितलं असं धान्य जर कोरडं जर झाले तर तिथे कुठलेही सोंडे किडे येत नाही. पिन होल हा सोंडे किड्यासारखाच किडी आहे, बरोबर आहे. तर दमट वातावरण खोडाच्या आजूबाजूला तयार होणं हे सुद्धा पाणीचाच अतिरिक्त वापर आहे. हे सगळं जे मरचं जे नियोजन आहे पाण्याशी निगडित आहे. ज्या शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन कळलं त्याला डाळिंब कळलं. डाळिंबाचं मर नियोजन कंट्रोलमध्ये आणायचं जर असेल तर तुम्हाला पाण्याचं नियोजन करता आलं पाहिजे. आणि एकदा मर आल्यानंतर झाड निम्म मरण्याच्या अवस्थेत पिवळं पडलेलं असतं आणि त्यानंतर शेतकरी उपाययोजना करण्याला सुरुवात करतो. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की ह्या झाड पिवळं पडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ड्रिपरवरती सर्वांनी लक्ष केंद्रित करा. झाडापासून 2 फुटावरती ड्रिपर घ्या, निश्चितच तुम्हाला मर सारखे आजार भेडसावणार नाहीत. अगदीच. आणि एकदा लक्षात घ्या, जळालेला 30% जरी व्यक्ती असेल तरी तो बचावण्याचे चान्सेस कमी आहे. जळणं हा सिम्पटम्स एकदम योग्य राहिली ते सांगण्यासाठी. झाड मरतय म्हणजे झाडातला जायलेम फ्लोएम काळा पडतोय, अन्नद्रव्यांचा बहाव कमी होतोय का, जेणेकरून अन्नद्रव्य वरती जात. तुम्ही बघा, पडलेला व्यक्ती स्वतःच्या इच्छेने अन्न ग्रहण करत नाही, त्याला चमच्यानेच खाऊ घालावं लागतं. मग ज्यावेळेस तुमच्याकडे मर येते त्यावेळेस तुम्ही त्याला काहीतरी औषध उपचार करण्याचा प्रयत्न करतात. पण हा जो काही तुम्ही उपचार करताय, आजारी माणूस असाही काही खात नाही, तो औषधोपचार ते झाड घेणार आहे का? त्यामुळे तुमचा मर हा नियंत्रणात येत नाही. जर तुम्हाला मर नियोजन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती एक ठराविक पद्धतीनं नियोजन करावं लागेल. म्हणजे काय करावं लागणार आहे, जर समजा तुम्ही ते पाणी नियोजन करताय, ज्या ठिकाणी तुमचं पाणी पडतंय त्या ठिकाणचं पाणी आधी पडणं तुम्हाला बंद करावं लागणार. तिथली जी काही ओलसर जागा आहे तिथला अगोदर तुम्हाला कोरडेपणा त्या ठिकाणी आणावा लागणार. जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी पित नाही. आणि जर तुम्हाला तहान नसताना जर मी पाणी पाजत असेल तर तुम्ही ते पाणी पिणार आहात का? नाही. तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. जर डाळिंबामध्ये तुम्हाला जर तुमचं औषध आतमधल्या बुरशींना हटवण्यासाठी घालवायचं जर असेल तर ते अगोदर त्या मुळांवाटी पाणी आत गेलं तर पाहिजे, शिरकावलं तरी पाहिजे. आणि शेतकरी काय करतो, पाण्याद्वारेच
अन्नद्रव्य त्या झाडात देण्याचा प्रयत्न करतो असतो आणि पाणी हेच माध्यम आहे झाडामध्ये औषधावरती घेऊन जाण्याचं. फर्टिगेशनच्या माध्यमातून तेच पर्याय आहे म्हणजे पाणी. आणि समस्याची सुरुवातच पाण्यापासून झालेली आहे. म्हणजे ऑलरेडी त्यात ते पाणी आहे आणि तुम्ही देताय ते पाणीच देताय. त्या झाडाला याच्यात फरकच करता येत नाही की हे औषधाचं पाणी आहे का हे चांगलं पाणी आहे की वाईट पाणी आहे. त्यामुळे ते उचलत नसल्या कारणामुळे शेतकरी त्या ठिकाणी जी काय उपाययोजना करतो त्याच्यावरती त्याला समाधान शोधता येत नाही, काढता येत नाही आणि मग अशा पद्धतीने ही मर वाढत चालते. अगदीच म्हणजे प्रथमोपचार, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो तशा पद्धतीने प्रथमोपचार करणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये. तर आपण दोन गोष्टी सांगितल्या त्या ठिकाणी, तेल्या रोगाचा सुद्धा आपण उल्लेख केला आणि मर रोग, या दोन्ही रोगानं डाळिंब उत्पादक त्रस्त आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा, ह्या दोन्ही रोगांचा विचार करता डाळिंब पिकाचं आरोग्य सांभाळणं ही एक फार मोठी कसरत डाळिंब उत्पादकाला झाली आणि हे सगळं सांभाळून त्यातून भरघोस उत्पादन घ्यायचं आणि त्यातून उत्पन्न वाढवायचं कसं शक्य आहे? नक्कीच सर्वात महत्वाचं, खूप छान प्रश्न विचारला सर मला तुम्ही. भरघोस उत्पादन जर करायचं असेल तर डाळिंब शेतकरी काय करतो, एकदा पीक निघालं, 6 महिन्याचं पीक निघाल्यानंतर त्याला पुढच्या बहाराकडे, त्याच्या बहार धरायच्या वेळेस त्याच्याकडे जात असतो. याच्यामधला जो काही विश्रांतीचा जो वेळ आहे, विश्रांतीचा जो टाइम आहे, ह्या विश्रांतीच्या टायमिंग मध्ये, विश्रांतीच्या काळामध्ये जर तुम्ही झाडाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निश्चितच सांगतो तुम्ही ही काही डाळिंबातील समस्या आहे या सर्व समस्यांवरती मात करू शकता. म्हणजे विश्रांतीच्या काळाचं नियोजन फार महत्त्वाचं. सर्वात महत्वाचं नियोजनच आहे ते विश्रांती काळातलं. आणि ह्या विश्रांती काळातलं नियोजन जर ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं त्याला डाळिंबाचं जास्तीचं उत्पादन काढण्याचं जे काही भविष्य आहे, त्याचं जे काही इच्छित टार्गेट आहे ते पूर्ण होऊ शकतं. काय उपाययोजना नेमकं करणं गरजेचं आहे की ते विश्रांतीच्या काळामध्ये डाळिंब उत्पादकांना करणं अपेक्षित आहे? बरोबर. सर्वात महत्वाचं जे आपण सुरुवातीला सांगितलं की विश्रांती काळामध्ये झाडाचं स्टोरेज होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं विश्रांती काळामध्ये काय नियोजन केलं पाहिजे, काय नियोजन नाही केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं, मी ज्या ठिकाणी तेल्या आजार बघितला, ज्या ठिकाणी निमॅटोड्स ज्या ठिकाणी मर बघितलं, अशा ठिकाणी मला निमॅटोड्स असल्याचं म्हणजे सूत्रकृमी असल्याचं दिसून आलेलं आहे, आढळून आलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत मुळांवरल्या गाठी कमी होणार नाहीत तोपर्यंत झाडामध्ये अन्नद्रव्य वरती जाणार नाही. म्हणजे डाळिंब शेतीतलं सर्वात मोठी मुळामधली जी समस्या आहे ते सूत्रकृमी आहेत, निमॅटोड्स आहेत. ह्या निमॅटोड्सला नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे. पण शेतकरी ह्या विश्रांती काळामध्ये ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, तो फक्त अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देत असतो. तर मी एकच सांगेल, ज्यावेळेस तुम्ही विश्रांती काळात बाग सोडणार आहात, ह्या विश्रांती काळामध्ये ज्या तुमच्या बहार चालू असताना होणाऱ्या चुका आहेत, या चुका डोळ्यासमोर ठेवून बागेचं नियोजन केलं पाहिजे. मग ह्या नियोजनामध्ये समजा तुमच्या बागेत झाडामध्ये गर्दी जास्त असेल तर ही गर्दी कमी करा. कारण विनाकारण जी फुटवे आहेत, विनाकारण ज्या फांद्या आहेत, त्या तुम्ही विनाकारण सांभाळणार आहात. त्यांना सुद्धा डेव्हलप होण्यासाठी काही ठराविक अन्नद्रव्ये खर्ची होणार आहेत. ती जर काडी कमी जर झाली तर तुमचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन मुख्य काडीपर्यंत जाणार आहे, तिचं स्टोरेज चांगलं होणार आहे. तिचं जर स्टोरेज जर जास्त जर झालं तर निश्चितच फुलधारणा ही तुमची चांगली राहणार आहे. अगदीच. म्हणजे विश्रांती काळात विष सोडण्या अगोदर एक हलकी छाटणी होणं खूप गरजेचं आहे. का वेड्या वाकड्या फांद्या आहेत, पिकलेल्या फांद्या आहेत, ज्या विरुद्ध दिशेने वाढलेल्या काड्या आहेत, ह्या काड्या काढल्या पाहिजे. जे वॉटर शॉट म्हणतो आपण, ही वॉटर शॉट कमी केली पाहिजेत, कवळी फुटवी कमी केली पाहिजेत, का जे झाडाचं विनाकारण वाढ फास्ट करून आणतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुमच्या जमिनीचं आरोग्य, सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्बासाठी शेणखतासारखा उपाय नाही, शेणखतासारखं खत नाही. तर सेंद्रिय खत शेणखत आहे आणि ह्या शेणखताचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करावा. म्हणजे माझ्या माहितीनुसार 1 टन शेणखत तुमच्या 100 झाडांसाठी पुरेसं आहे. तर हे 1 टन शेणखत पण तुम्ही हे जर तुमचं शेणखत जर तुम्ही कच्चं जर दिलं तर ते तुमच्या झाडाचंही काही फायद्यात नाही आणि तुमच्या मातीच्याही काही फायद्यात नाही. तर मातीचं आरोग्य जर वाढवायचं जर असेल, मातीच्या समस्या जर तुम्हाला कमी करायच्या असेल तर कुजलेलं शेणखत ते खूप महत्वाचं आहे. या कुजलेल्या शेणखतामध्ये आमच्या झायडेक्स कंपनीचं झायटॉनिक गोधन म्हणून एक उत्पादन आहे. हे जे काही झायटॉनिक गोधन आहे हे निव्वळ 45 ते 60 दिवसामध्ये तुमच्या शेणखताला कुजवण्यास तुमच्याला मदत करतं. म्हणजे तुमचं
तुमचं जे शेणखत आहे हे 45 दिवसामध्ये चहापत्ती सारखं बुरबुरीत होणार आहे. आणि जे काय तुम्ही गांडूळ खत वापरतायत ह्या गांडूळ खतापेक्षाही 20% तुमचा सेंद्रिय कर्ब त्याच्यात अधिक असणार आहे. म्हणजे हे जे काही शेणखत आहे हे शेणखताला तुम्हाला 3 महिने सांभाळायची गरज नाही. जे शेणखत 3 महिने 6 महिने कुजवण्यासाठी घेत आहे तर झायटॉनिक गोधन सारखा वापर जर केला, झायटॉनिक गोधनाचा जर तुम्ही वापर जर केला तर निश्चितच तुम्हाला 45 दिवसामध्ये तुमचं शेणखत तयार होणार आहे. म्हणजे जो विश्रांती काळातला जो तुमचा वेळ आहे तो तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरला जाणार आहे. आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही ह्या शेणखताला व्यवस्थित कुजू शकतात. आणि हे शेणखत जर दिले त्यात तुम्ही रासायनिक खत नाही दिले तरी चालतंय, फक्त हे सेंद्रिय खत तुम्ही त्या ठिकाणी द्या. कारण ह्या विश्रांती काळामध्ये आपण पूर्णपणे पाणी तोडलेलं असतं आणि ह्या पाणी तोडल्यामध्ये अगोदर तुम्ही ती जी काही निमॅटोड युक्त जी काही मुळं आहेत ती कमी करा, तोडा. त्याच्यानंतर हा कुजलेल्या शेणखताचा तिथे निम्मा डोस भरा आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचं पाणी बंद करा. हळू पाणी बंद करा याचा अर्थ असा की जर समजा तुम्ही बहार काढते वेळेस म्हणजे फळ काढत्या वेळेस जर समजा तुम्ही झाडाला 4 तास पाणी देत असाल तर तुम्ही एकाएकी झाडाचा पाणी बंद करायचा विचार करू नका. म्हणजे जर तुम्ही 4 तास पाणी देत असाल आणि तुमचं झाड विश्रांतीला जर पाठवत असाल तर झाडाला अगोदर 4 तासावरून 2 तासावर पाणी आणा, 2 तासावरून 1 तासावर पाणी आणा आणि 1 तासावरून 15 मिनिटावरती, 10 मिनिटावरती आणि 5 मिनिटावर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पाणी बंद करा. आणि ज्यावेळेस तुमचं अर्ध्या तासावरती पाणी आलेलं आहे, 15 मिनिटावरती पाणी आलेलं आहे, त्या वेळेला तुमचं हे 0.5% जे शेणखत आहे म्हणजे अर्धा डोस जो शेणखताचा आहे कुजलेल्या शेणखताचं त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी भरा. त्या ठिकाणी तुम्ही हे बंद करा का जेणेकरून झाडालाही एकाएकी पाणी कमी पडल्याचा ताण येणार नाही. हेही मूळ कारण आहे की तुम्हाला फुलं काढण्यासाठी जो अतिरिक्त खर्च करावा लागतो हेही पाणी तोडणं खूप त्याच्यावरचा मुख्य विषय. म्हणजे तो जो काय ताण आहे झाडाला एकाकी समजत नाही की मालकाने माझं पाणी का कमी केलं. म्हणजे झाडावरती फळांची संख्या असताना त्या झाडाला जे अन्नद्रव्याचा पुरवठा होत होता, अन्नद्रव्याचा पुरवठा हा पाण्याच्या द्वारेच होतोय. पण ते पाणी कमी पडल्यानंतर झाडामध्ये झालेली झाडाची जे फळं काढलेले झाडाच्या ज्या जखमा आहे ह्या भरून काढण्यासाठी सुद्धा पाणी हाच अन्नद्रव्यावरती घेऊन जाण्याचा स्रोत असतो. पण फळं काढल्यानंतर छाटणी केल्यानंतर ही भरून काढण्यासाठी पाण्याची गरज आहे. तर ते हळूहळू पाणी कमी करा. 15 मिनिटाचं पाणी आल्यानंतर तुम्ही हा सेंद्रिय शेणखताचा कुजलेल्या शेणखताचा निम्मा भाग त्या ठिकाणी घालात आणि ज्यावेळेस तुम्हाला बहार पकडायचा आहे त्यावेळेस निम्मा जो डोस आहे त्या ठिकाणी तुम्ही द्या. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितच सांगतो तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च, विद्राव्य खतांवरचा खर्च तुम्ही 50% कमी करू शकता. अगदीच. आणि तो उत्पादन खर्च कमी करणं म्हणजे उत्पन्न वाढवण्यासारखाच भाग झालेला आहे. तर काय साहेब, बऱ्याच वेळापासून आपण संपूर्ण डाळिंब उत्पादकांच्यासाठी अतिशय महत्वाच्या तेल्या रोग असेल किंवा मर रोग असेल आणि आपल्या जमिनीचं व्यवस्थापन, विश्रांतीच्या काळामधलं मार्गदर्शन या संदर्भातलं इत्यंभूत असं मार्गदर्शन केलं. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऑनलाईन चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लाखो श्रोते तुम्हाला ऐकत असतील. त्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी किंवा नवीन पिढी जी डाळिंब उत्पादनामध्ये येऊ इच्छित आहेत त्या सगळ्यांसाठी आपला काय महत्वाचा मोलाचा संदेश असेल? नक्कीच डाळिंब हे पैसा देणारं पीक आहे. डाळिंबासारखं आज तुम्ही बघा मार्केटमध्ये सर्वात कमी वेळेत आणि जास्त उत्पादन देणारं डाळिंब पीक आहे. अगदी. आणि डाळिंबाकडे फक्त आपण पैसा हे पीक न बघता डाळिंबाची जर व्याख्या जर करायची जर म्हटलं तर एक अनार 100 बिमार. म्हणजे डाळिंब हे 100 प्रकारच्या आजारांना कव्हर करणार आहे. आज तुम्ही बघता धकाधकीचं धावपळीचं आयुष्य आहे, सगळ्यांचा खाण्याचे खाणपिण पद्धती बदललेल्या आहेत. ह्या खानपान पद्धतीमध्ये आरोग्यवर्धक म्हणून डाळिंबाचा खूप मोठा सहभाग आहे. आणि डाळिंब निव्वळ तुमचं आरोग्यच नाही तर तुमचा जीवन सुद्धा सांभाळतं, तुम्हाला पैसाही देतोय. पण ह्या डाळिंबाकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे. डाळिंब खूप पैशाचं खर्चिक पीक नाही, पण ते आपण खर्चिक बनवलेलं आहे. मी शेतकऱ्यांना फक्त एकच सांगेल की जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभार संपला. अगदी. डाळिंब शेती करत असताना तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा अगोदर तुम्ही स्वतः त्याच्यावरती विचार करा की समजा मी ही उपाययोजना करत आहे किंवा कोणी मला हा फवारणीची शिफारस देत आहे तर निश्चितच हा फवारणा घेतला तर फायदा होईल का. म्हणजे जे काही तुम्ही डाळिंबाचं तंत्रज्ञान किंवा वेळापत्रक रोजंदिन दिवसामध्ये वापरतात हे वेळापत्रक तुम्ही 10 वेळा तुमच्या हाताखालून ती जी औषधं गेलेली आहेत ही जी काही औषधं तुमच्या हाताखालून गेली त्याचा
सुद्धा तुम्ही अभ्यास करा की समजा तुम्ही काळा टिपका पडला ह्या वेळेस तुम्ही कुठल्या प्रकारचं औषध वापरलं, ते औषध वापरल्यानंतर तुम्हाला काय परिणाम जाणवले, खरंच तुमचा आजार नियंत्रणात आला की नाही आला, जी काय तुम्ही खालून अन्नद्रव्य दिली म्हणजे पाण्यात विरघळणारी जी काय खतं दिलीत या खतांचा निश्चितच फायदा झाला का, जी काय तुम्ही वेगवेगळी सेंद्रिय खतं दिलीत ती ज्या वेळी दिली त्या वेळेला योग्य पद्धतीने दिलीत का, याचा तुम्ही स्वतःकडे सुद्धा हिशोब ठेवा. कारण मार्केटमध्ये तुमचा स्वतःचा जो काय वेळापत्रक आहे त्याच्यासारखा गुरु कोण नाही. कारण मार्केट हे व्हॉलाटाईल आहे, कोणीही तुम्हाला सत्य परिस्थितीचं मार्गदर्शन करणार नाही. बदलत्या वातावरणानुसार तुम्ही जे काही मागच्या वर्षी घेतलेले त्या अनुभवाचा बॅकफूटला विचार करून नंतरच त्या फवारण्यांचा वापर करा. स्वतःचा जर अनुभव कमी पडत असेल तर तज्ञ मार्गदर्शनांचा त्याच्यावरती तुम्ही सल्ला घेऊ शकता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करू शकता. विद्यापीठातील वेगवेगळे मार्गदर्शक तत्वज्ञ आहेत, राहुरी कृषी विद्यापीठ नेहमीच त्याच्यात सातत्याने तुम्हाला मदतच करत असतात. अशा तज्ञ मार्गदर्शनाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी सल्ला घेऊ शकता आणि आपला जो उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे तो कमी केला पाहिजे आणि तो याच पद्धतीने कमी करता येईल की आपण त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. कोणी सांगतंय किंवा वातावरण बदलतंय 4 दिवसालाच फवारा झाला पाहिजे असलं काही नाही. जर तुमचं वातावरण कोरडं असेल तर मी तिथं सांगतो काही गरज नाही बुरशीनाशक मारण्याची. अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप छान आहे, मातीचं आरोग्य खूप छान आहे डाळिंबाच्या कीड रोग नियंत्रण करण्यासाठी. तर त्यासाठी मी एकच सांगेन, जे आपण डाळिंब बागायतदार नावाचा हे जे काय टायटल घेऊन मिरवतो, हे डाळिंब बागायतदार टायटल घेऊन हिंडण्यापेक्षा मी माझ्या काळ्या आईची सेवा करतो. माझ्या आईच्या काळ्या आईचा मी लेक आहे आणि हिची मी सेवा करणार आहे. काळी आई कुणालाही उपाशी ठेवणार नाही. तिला तुमचं ऋण तुम्ही जर तिची सेवा केली तर फेडायचंच आहे आणि ती तुम्हाला भरभरून देणार आहे. तुम्ही काळ्या आईची सेवा करा, तिला जे पाहिजे ते द्या, ती तुम्हाला पाहिजे ते देणार आहे. तर मी एकच सांगले की आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवलं की आपल्याला काळ्या आईची सेवा करायची. आपल्याला बागायतदार नावाचं टायटल घेऊन फिरायचं नाही, आपल्याला काळ्या आईची सेवा करायची. तर मी एकच सल्ला देईन, आपल्याला काळ्या आईची सेवा करायची आहे. अगदीच. शतेव धरणी आईची माया कशी जाईल वाया हे म्हटलेलं आहे. हेच आपल्याला विजय काळे सर हे डाळिंब तज्ञ आहेत आणि अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची त्यांची जो संवाद झालेला आहे, त्यांचे जे प्रत्यक्ष अनुभव आहे, शेतीतला जो फील्ड लेवलचा एक्सपिरियन्स आहे, त्या बेसवरती आज आपल्याशी डाळिंब उत्पादकातल्या अनेक गोष्टी महत्त्वाचे मूलमंत्र त्यांच्या मुखातून आपण ऐकलायत. आणि सातत्यानं डॉक्टरांच्याकडे सुद्धा गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगत असतात की ईट अ पोमोग्रेनेट अ डे कीप अ डॉक्टर अवे. इतक्या पद्धतीचं महत्त्वाचं हे पीक आहे आणि या दृष्टिकोनातून डाळिंब शेतीतनं डाळिंब उत्पादकांनी आपल्या काळ्या भूमातेची सेवा करावी हा महत्त्वाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. ऐकल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये अजूनही काही तुम्हाला त्यांच्याविषयी चर्चा करायचं असेल, त्यांच्या मनातलं काय विचारून घ्यायचं असेल, आपल्याला डाळिंब उत्पादकाच्या संदर्भातलं डाळिंब शेतीच्या संदर्भातलं मार्गदर्शन घ्यायचं असेल, मी पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो 9552 59 13 45 9552 591345 9552 59 13 45. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि डाळिंब शेतीच्या संदर्भातली अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊ शकतात. काळेसाहेब, आज आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी अतिशय छान पद्धतीनं संवाद साधलात. अजून आपल्याला काही मार्गदर्शन सांगायचं आहे? काळेसाहेब, बऱ्याच वेळापासून आमच्या डाळिंब उत्पादकांना आपण मार्गदर्शन केलं. बऱ्याच वेळापासून काळेसाहेब तुम्ही एक डाळिंब तज्ञ म्हणून अनेक बागांना व्हिजिट दिलेत आणि आपला अनुभव असेल, प्रॅक्टिकल लेवलचं ज्ञान असेल आपण आणि या झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण जे काही काम केलं या माध्यमातून आमच्या डाळिंब उत्पादकांना अतिशय छान पद्धतीचं मान आपण केलात. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा विजय काळे साहेबांचा नंबर देतोय, आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. 9552 59 13 45 9522 591345. तर जरूर आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता आणि अधिक माहिती याविषयी जाणून घेत असतात. बऱ्याच वेळापासून तुम्ही इत्यंभूत अशी सर्व माहिती डाळिंब उत्पादकांना या ठिकाणी दिलात. 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण या ठिकाणी आलात आणि हे संपूर्ण मार्गदर्शन दिलात. त्याबद्दल ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, डाळिंब उत्पादकांच्या वतीनं मी पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आताच आपण विजय काळे झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड येथील डाळिंब तज्ञ यांनी डाळिंब उत्पादकांच्या शेतीविषयीचा दिलेला मूलमंत्र आपण या ठिकाणी ऐकलात. या ठिकाणी कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.